महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक सिद्धार्थ दिलीप ओवळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। ओवळेकरांचा राजा मारुती देवभक्त मंडळ आणि सिद्धार्थ दिलीप ओवळेकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित या आरोग्य मेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। या उपक्रमाअंतर्गत मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर, विविध शारीरिक तपासण्या, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मोफत औषध वाटप, चष्मा वाटप, फिजिओथेरपी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान वय वंदना कार्ड, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड वाटप शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपोळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी नगरसेविका साधना जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। याशिवाय हृदयरोग, मधुमेह तपासणी, नेत्र तपासणी, त्वचारोग, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग, कर्करोग व रक्तदाब तपासणी, ECG, मेमोग्राफी यांसह विविध आरोग्यविषयक सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव नोंदणी वाटप, नवीन आधार कार्ड दुरुस्ती शिबिर, मोफत छत्री वाटप आणि शिक्षण पत्रिका शिबिराचाही लाभ नागरिकांनी घेतला। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य केंद्र आपल्या दारी तसेच धर्मवीर आनंदीघे उपचार केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आरोग्य उपक्रम राबवण्यात आले। रन फॉर हेल्थ अंतर्गत फिटनेस जनजागृती विशेष सत्राचंही आयोजन करण्यात आलं होतं। सर्व शिबिरांचा मोठ्या संख्येने नागरिकांनी येथे उपस्थित राहून लाभ घेतलाय। वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ उत्सव न करता समाज उपयोगी उपक्रम राबवण्याच्या सिद्धार्थ ओवळेकर यांच्या उपक्रमाचं नागरिकांकडून मनापासून कौतुक करण्यात आलं। एक सेकंड आता नगरसेवक ओवळेकर वाढदिवस न साजरा करता आज आरोग्य शिबिर केलं। प्रभाग समितीचे अध्यक्ष, आमच्या शिवसेनेचे कार्यसम्राट नगरसेवक सिद्धार्थ दिलीप ओवळेकर यांचा आज वाढदिवस, परंतु ह्यावर्षी वाढदिवस साजरा न करता एकनाथ हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आणि आरोग्य शिबिराचं असं आयोजन आपण बघताय। शेकडो नागरिक त्याचा लाभ घेत आहेत आणि खास करून आमचे ज्येष्ठ नागरिकसुद्धा आशीर्वाद देण्यासाठी सिद्धार्थला ह्या ठिकाणी उपस्थित आहे। सिद्धार्थने आरोग्य शिबिर, चष्मा शिबिर, शासकीय केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या अशा वेगवेगळ्या योजना नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि लोक त्याचा फायदासुद्धा घेत आहेत। सिद्धार्थ दिलीप ओवळेकर हा सगळ्यांचाच लाडका नगरसेवक, कमी वयात एकदम सुशिक्षित आणि आपला ठसा त्यांनी सभागृहातसुद्धा उमटवला आहे असा आपला सिद्धार्थ। आई जगदंबा त्याला उदंड आयुष्य देवो, निरोगी आयुष्य देवो आणि आमचे आदरणीय दिलीप ओवळेकर यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर आचरण करून त्यांचा वारसा त्यांनी पुढे न्यावा हीच मी शुभेच्छा आजच्या दिवशी देतो। कारण दिलीप ओवळेकर हे धर्मवीर, गुरुवर्य धर्मवीर आनंदीघे साहेबांचे सगळ्यात लाडके शिवसैनिक आणि त्यांनी कुठलंही पद न घेता ह्या संपूर्ण विभागासाठी, गोरगरिबांसाठी, आदिवासींसाठी सगळ्यांसाठी एक भरीव असं कार्य केलं आणि दिघे साहेबांना अभिप्रेत असलेलं कार्य उभं केलं आणि आता शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेलं कार्य सिद्धार्थ करतोय याचा पूर्णपणे शिवसेना परिवाराला अभिमान आहे। म्हणून आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो आणि त्यांच्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण होत ही आजच्या क्षणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वतीने आणि महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा।